ते अवघड झालं. एकुलता एक मुलगा. ते काय कसं पडणार ना, मी अपंग आहे. हा ना. मी दुई हाताने अपंग आहे. तुम्ही का? हा, अयो. मी आता हाताखाली आलो होतो, कसं कसं दिवस काढले आमचं आम्हाला माहिती. हा, लई एकुलता एक. जायची मोठाली केल्या. आपण NDTVने एक असा व्हिडिओ दाखवला होता की ज्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या टाकळी जी पोलीस चौकी आहे त्याच्या अंतर्गत काम करणारे दोन जे कॉन्स्टेबल आहेत त्यांनी 5,000ची लाच घेतली आणि ती यासाठी की एका युवकाने संबंधित जी काही मुलगी होती तिला पळवून आणलं होतं. नंतर तो तिच्याशी लग्न करणार होता, मात्र तिच्या घरच्यांनी बेपत्ता जी तक्रार आहे ती दाखल जी करणार आहे पोलीस चौकीमध्ये ती न करून घेण्याबद्दल ही 5,000ची म्हणजे एकूण 10,000 रुपये ठरले, त्यापैकी 5,000ची लाच स्वीकारली. आणि हा जो व्हिडिओ आहे तो सगळीकडे व्हायरल झाला. त्याच्यानंतर ह्या टाकळी पोलीस स्टेशन अंतर्गत कशा पद्धतीचे एकूणच गुन्हे चालतात आणि त्याच्यावर कशा पद्धतीने पडदा टाकला जातो याचं एक उत्तम उदाहरण समोर येताना दिसतंय. मी आत्ता ज्या ठिकाणी आहे तिथले जे काही एक गृहस्थ आहेत त्यांचे चिरंजीव त्यांना म्हणजे त्यांच्या मुलाला मारहाण झाली आणि त्याच्यातून घातपातातून त्यांचा मृत्यू झाला असं त्यांचा आरोप आहे. मात्र अपघात दाखवून तिथे त्याची नोंद झाली आणि त्याचा मृत्यू अपघातातून झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं. मात्र याच टाकळी पोलीस चौकीमध्ये कशा पद्धतीने हा चुकीचा गुन्हा दाखल झालाय असं त्यांचं म्हणणं आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. मला प्रथमतः तुमचं नाव सांगा आणि कशा पद्धतीने तुम्ही समोर आलात. संदीप रंगनाथ इचके. आमच्या मुलाचा ॲक्सिडेंट नसून घातपात झालेला आहे. हा. कसं काय तुमच्या लक्षात आलं की घातपात झालाय आणि तो अपघाताचा मुळात कसं नोंद आहे? ते ते सासरवाडीला गेला होता तिकडं ना. हम्म. आणि तिकडं घराच्या शेजारी म्हणजे त्या मुलीच्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर हा ॲक्सिडेंट दाखवलाय. पण तो ॲक्सिडेंट नाही, तो घातच झालेला आहे असा आम्हाला संशय आला. पोलिसांनी आम्हाला पोलिसांना आम्ही वारंवार चौकशी केली. त्याला अर्ज दिले, सगळं दिलं, पण त्यांनी 4.5 महिने झाले काहीच चौकशी केली नाही. पण तो आम्हाला आता टाकळी आजीची त्याची काय बातमी होती ना एक, त्या बातमीनुसार आम्हाला समजलं का पोलिसांनी आपल्याकडे सुद्धा त्याच पद्धतीने केलेली. म्हणून आता आम्ही थोडं पुढली पाऊल उचललो की. निश्चित. मात्र तुम्ही ज्या पद्धतीने एक रेकॉर्डिंग सांगताय त्या मुलाचं आहे की जो मुलगा त्याच्या सोबत होता त्याने काय सांगितलं, तो त्याच्या सोबत असताना काय घडलं असं काही पूर्वी सांगितलं पुन्हा त्याने नाही म्हटलं असं काही? तो मुलगा ते संघ गेला ना, त्याला आम्ही अनेक वेळा विचारलं काय झालं, तर तो म्हणतो मला आठवतच नाही. शेवटी एक दिवस त्याला मी इस्केवाडीच्या सप्त्यामध्ये गाठवलं. 2-4 जण आम्ही होतो, मग त्याला जरा थोडी भीती वाटली. आणि मग त्याला म्हणलं काय आहे ते खरं सांग. मग तो मला मी त्या घरामध्ये गेलो, आम्ही 2 जण गेलतो त्या मुलीच्या घरी. मग त्याने आम्हाला तिथं गाठवलं, मारलं. तिथून पुढे आम्ही तिथून पळून आलो. पळून आम्हाला एक अर्धा किलोमीटर अंतरावर गाठवलं, परत मारलं तिथं. मग तिथून पुढे काय घडलं मलाही माहिती नाही. मी पण बेशुद्ध पडलो. पण 2 दिवसांनी मी रानामध्ये गेलो असताना तिथं आमची रस्त्याने चालत त्यांनी मला अडवलं व मला त्यांनी दमदाटी केली व माझ्या गाडी चावी काढून घेतली आणि कर्णिले साहेबाला फोन केला का बा तो इकडे आलाय असं तसं. मग कर्णिले साहेबाला फोन करून मग असं असं तो कर्णिले साहेबांच्या याच्या खाली दाबून आहे. म्हणजे त्यांनी त्याला दमबाजी केल्यामुळे तो पुढे येत नाही. पुढे येत नाही. त्याचं रेकॉर्डिंग आहे तुमच्या आहे ना, रेकॉर्डिंग आहे ना त्याचा आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग आहे? हा, मोबाईल मध्ये त्याचं रेकॉर्डिंग आम्ही तिथं इचकेवाडीमध्ये घडलं ना, ते आम्ही रेकॉर्डिंग करून घेतलेली तो काय काय बोललाय. आता याच्यामध्ये महत्वाची घटना की अपघात झाला, हे कोणती गाडी होती, कसा अपघात झाला, तुम्ही तिथे झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा पंचनामा केला का आणि खरंच अपघात होता हे कसं काय सिद्ध केलं पोलिसांनी? तो आहे ना तिथं गाडीला मागून ठोकलेली गाडी आणि अपघात दाखवला आणि पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट सुद्धा अपघात म्हणून दाखवलेला आहे. परंतु मुलाला पूर्णपणे डोक्यात मारहाण केलेली आहे, पाठणी वळ आहे, त्याला रॉडचं मार आहे. त्याच्यावर आक्षेप का नाही घेतला तुम्ही? जर समजा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट चुकीचा आहे त्याच्यावर आक्षेप का नाही? आम्ही आक्षेप घेतला होता, पण ते म्हणले काय नाही, नंतर आपल्या ती दुरुस्ती करते. पोलिसांना आम्ही बोललो होतो त्या टायमाला आम्ही बॉडी उचलणार ना, ते म्हणले काय नाही तुम्हाला ते नंतर काय करता येईल आपण करू ती दुरुस्ती. पण आता पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट मध्ये दुरुस्ती नाही म्हणजे आम्ही बॉडी उचलीत नव्हतो ना. तर ते आम्हाला म्हणले तुम्ही घेऊन जा तुमचा घरचा कार्यक्रम करा, आपण नंतर काय आहे ते करू. पण नंतर पुढे जाताना ते टाळाटाळ आम्हाला करायला लागली. नाही, पण पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बघितल्यानंतर तुम्ही त्या संदर्भात तक्रारी केल्या का की पोस्टमॉर्टम नाही केले काही. ती गरजेचं होतं. आता दुसरी महत्वाची गोष्ट की पोलीस स्टेशनला तुम्ही जाताय ही तक्रार करायला, तेव्हा अपघात की घात या संदर्भात तुम्ही पोलिसांना काय पुरावे देताय किंवा त्या संदर्भात काय तुम्ही पोलिसांना आम्ही 2-3 म्हणजे SP ऑफिसला बी 1-2 नोटीस दिल्यात, अर्ज दिल्यात. DSP ला अर्ज दिल्यात का बा हा म्हणजे अपघात नसून घातपात झालेला आहे.
आणि संशयितांची नावं पण मी त्या अर्जामध्ये टाकलेली. तुम्ही यांची चौकशी करा. पण त्यांनी तशी काही चौकशी केलेली नाही. आणि हे केव्हापासून करताय? म्हणजे किती तारखेला अपघात झाला आणि कधीपासून? जवळ-जवळ एक महिन्याभरापासून आम्ही ती सुरुवात केलेली. त्याची अर्जाची तारीख आहे आमच्याकडे आणि अपघात कधी घडला? 21/12ला आणि त्याच्यानंतर 2025. हां. पण नंतर एक 15 दिवसांनी आम्हाला ते आमच्या लक्षात आलं, का बा हा म्हणजे घातच झालेला आहे. कारण ती मुलगी आमच्या जवळच्या पाहुण्यातली पोरगी आहे. आमच्या मेव्हणीच्या नंदेची मुलगी आहे. पण ती त्यांना आम्ही ज्या दिवशी घडलं त्या दिवशी मी 10 फोन केले. त्यांनी माझा एक फोन सुद्धा उचलला नाही किंवा ते मुलाच्या मैतीला आले नाही, दसऱ्याला आले नाही, कशालाच आले नाही. म्हणून आम्हाला त्यांचा संशय आला. नाही, आता पोलीस काय उत्तर देतात? तुम्ही कागदोपत्री काय पाठपुरावा केलाय? कागदोपत्री केले पण ते म्हणतात, बघू तुमच्याकडे काही पुरावे असले सांगा. त्यांनी आम्हाला एक पत्र दिलं, का तुमच्या काही पुरावा असला तर आम्हाला सांगा. आता मला आमच्या काही पुरावा आमच्याकडे जर पुरावा असला आम्हाला माहिती असतं आम्ही कॅमेरा घेऊन गेलो असतो तिथं. ते फोटो काढला असता तुम्हाला कॅमेरा दाखवला असता. याच्यापेक्षा आम्ही तुम्हाला काय सांगणार आहे ना. निश्चित. हां. आज जो मुलगा आहे ताई, त्याच्याबद्दल अपघात झाला तेव्हा तुम्हाला कळालं, परंतु खरंच त्याचा घात किंवा अपघात कसं तुम्हाला म्हणजे अजून पोलीस दाखल करून घेत नाहीत. तुम्ही स्वतः गेला असाल पोलीस स्टेशन? गेले होते. हं. आम्हाला ते उभंच नाही राहून दिलं त्यांनी. हं, हं. पुढं मला एवढं सांगितलं. नाही, नाही, पण समजा पोलिसांनी याच्याविषयीची जी ज्यावेळी तक्रार आम्ही दोघं जण गेलो पोलीस स्टेशनला, तर ते केंद्रे साहेब आहे का, ते आम्हाला म्हणले का बाबा असं कुठं सासरा असतो का आपल्या मुलीला रानटी करी. हं, बरं का. त्यांनी आम्हाला सांगितलं ते काय नाही ते ॲक्सिडेंट झालेलं आहे म्हणली. हं, हं. मी म्हणलं ठीक आहे समजा रानटी नाही करणार. मग मुलगा त्या सासरा किंवा ती मुलगी आमच्या मुलाच्या दसऱ्याला किंवा मैत्रीला काय आली नाही. हां, मग ते साहेब गप्प बसली. मी त्याला थोडा आडो बोललो. हं, हं. म्हणलं तुम्ही म्हणता तो रानटी करणार नाही. मग रानटी करणार असं तो आला कसा नाही ना मग? त्या कार्यक्रमाला का नाही आला? आता तुम्ही एसपींकडे याची तक्रार केलेली आहे का वरच्या अधिकाऱ्यांकडे? नाही कोणाकडे? एसपी साहेबांकडे 2 अर्ज दिले मी. हं. एक अर्ज पोस्टरी पाठवला ना, एक स्वतः मी घेऊन गेलो. हां. तर एसपी साहेबांनी डी-वाय-एस-पी साहेबांना सांगितलं. डी-वाय-एस-पी साहेब पहिले माझे फोन उचलायचे. हं. मला त्यांनी पहिल्यांदा 1-2 बार याला मी सहकार्य केलं, पण आता ते माझे फोनही उचलीत नाही. मी आजही त्याचा काही विषय घेतला नाही त्यांनी. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की टाकळी पोलीस चौकी अंतर्गत जे 2 कॉन्स्टेबल लाच घेताना समोर आले, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर अशा प्रकारे याच टाकळी पोलीस चौकी अंतर्गत हा एक मोठा जो काही खुलासा समोर येतोय तो निश्चितच धक्कादायक आहे, की यांचा जो मुलगा आहे त्याचा अपघात झालाय असं प्रथमदर्शनी होतं. मात्र त्यांना याच्यामध्ये घातपाताचा पूर्ण संशय, त्याच्या संदर्भातला काही पुरावाही त्यांच्याकडे आहे. मात्र पोलीस या संदर्भातली तक्रार घ्यायला तयार नाहीत. वरिष्ठांकडे देखील त्यांनी याचा फॉलोअप घेतलाय. मात्र त्यांना न्याय मिळणार कधी असाच त्यांचा आक्रोश आहे. अविनाश पवार, NDT मराठी, शिरूर, पुणे.